त्या साईडला हा देवगड किल्ला आहे. ओव्हरऑल मोठी दिवस आहे, तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे. पण कोकण हे कोकणच राहू द्या भाई. रास्ता घुम राईट साईडला जायचंय, राईट साईडला. समोर समुद्र आहे आणि आता आपण एका बाजूला खाली उतरतोय आणि खाली आहे ते म्हणजे कुणकेश्वर मंदिर आणि त्या कुणकेश्वर मंदिरमध्ये कलर दिसतोय बघा, तो झेंडा फडकतोय. हे ब्लॉग मध्ये आमची अडचण करतायत. हे सन्मुख ब्लॉग आमच्या ब्लॉग मध्ये अडचण करतायत. इथं भानगडी नका, भानगडी नका इथं. हा चांगली होतोय. तर मित्रांनो, आज आपण आलोय रत्नागिरीमध्ये. आता सकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय एका राईडसाठी. रॉयल एनफील्ड रत्नागिरी शोरूम यांच्याकडून एक राईड अरेंज केलेली आहे. रत्नागिरी ते देवगड अशी आजच्या दिवसातली राईड होणार आहे. तर आम्ही सकाळीच लवकर उठून 5 वाजता उठून सर्व तयारी करून आम्ही रत्नागिरी शोरूम मध्ये पोहोचलो आहे. तर आता आपण थोडं वेट करायचं आहे, कारण अजून सगळे रायडर येणार आहेत. किती रायडर असणार आहेत हे आपल्याला सर्व थोड्या वेळात समजेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कोणतरी आपल्याला भेटलेलं आहे. बघूया. नाही ओळखलं कोण? हां, अरे अभि इथे तू पण येतोयस? ओके ओके. हा बघा, अभि भेटलाय. अभिकडं हंटर आहे. हां, चला मित्रांनो, आता आपण शोरूम बघूया. मित्रांनो, शोरूममध्ये आलोय. एक सुंदर शोरूम आहे. अगदी सगळं मी त्यांचं इंटेरियर सगळं बघितलं. मस्त मस्त बाईक आहेत रॉयल एनफील्डच्या. अतिशय सुंदर आहे, कारण त्यांनी ज्या पद्धतीने ठेवलं आहे तर ते बघूनच अट्रॅक्टिव्ह वाटतं. आणि आता एक अर्ध्या तासामध्ये आम्ही निघू बोलते, तिथून निघणार आहोत. ओके ओके, ग्रेट. सो माझं नाव शैलेश मुलटे, जे मला ओळखत नसतील. सो मी आणि तनिष्का मॅम आणि प्लस आपला एक कॉर्डिनेटर आपल्यासोबत असेल आजच्या राईडसाठी. सो आजची राईड आपण देवगडसाठी प्लॅन केलेली आहे आणि रूट सर्वांना माहिती आहे. देवगडसाठी आपण रूट आज प्लॅन केलेला आहे आणि तिकडे आपण कुणकेश्वर, देवगड फोर्ट अशा ठिकाणी सर्व व्हिजिट करून येणार आहोत. ओके. सो आता तुम्ही वातावरण बघताय, थोड्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. सो काही ठिकाणी कसं आहे, माती वगैरे आलेली आहे रस्त्यावरती. सो थोडं कॉशन घेऊया त्या ठिकाणी. ओके ओके. आणि सर संगमेश्वरातून आले स्पेशली. हां, सन्मुख कोळेकर. ओके. संकेत संसारी. ओके. विघ्नेश जुबे. अभिषेक इप्ते. पार्थ कदम. आदित्यराज शिंदे. सत्यशील दुवडकर. पवन करंदीकर. अथर्व शेटे. दसर होडेकर. सारंग. तर फायनली मित्रांनो, आता आम्ही निघतो इथून शोरूममधून. आता इथून पुढचा नेक्स्ट स्टॉप आहे आडिवरे. नाश्त्यासाठी थांबणार आहेत. बघूया, मजा येणार आहे राईडला. भरपूर एक नाही की नाही. सुरुवात करूया. गणपती बाप्पा मोरया. रत्नागिरी ते देवगड सिंधुदुर्ग ही राईड आपली होणार आहे. बघूया, अजून मजा येईल. तुम्ही माझ्या मागे बघू शकता, भरपूर जण आहेत असे सगळेजण बाईक घेऊन आहेत. त्यांच्या सर्वांकडं चांगल्या चांगल्या रॉयल एनफील्डच्या बाईक आहेत. एकदम मजा येते.
आडिवरेमध्ये पोचलो आहे. आमचा पहिला स्टॉप आडिवरे, तर नाश्त्यासाठी आमचा पहिला स्टॉप होता. आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे, नाश्ता करणार आहे. सगळे रायडर आहेत आणि आता पण नाश्ता करून लगेच निघणार आहेत. त्याला देवगडला दुपारपर्यंत पोचायचं आहे. मला वाटतं जेवण दुपारी तिकडेच होईल ना, देवगडलाच होईल. म्हणून आपल्या दुपारपर्यंत पोचायचं आहे लवकर, म्हणून आता फास्ट जायला लागणार आहे. तिथे भरपूर असे हे आहेत, रायडर आहेत, काही अनुभवी रायडर आहेत ज्यांनी भरपूर मोठ्या राईड केलेले आहेत. आणि मेन आपल्याला एक अभिमानाची गोष्ट की त्यात सगळ्यात मोठी राईड करणारा मित्र म्हणजे आमचा सन्मुखनी मागच्याच महिन्यात अयोध्या देवरूप ते अयोध्या सोलो राईड आपल्या कोकणातला असा पहिला एक यूट्यूबर असेल, एक रायडर आहे की जो रॉयल एनफिल्डसोबत पहिल्यांदा अयोध्येला गेला आपल्या इथं. असा किती दिवसांचा होता प्रवास? 6 दिवस ट्रॅव्हलिंगचे, 1 दिवस अयोध्येमध्ये गेला. 7 दिवस. किती किलोमीटर साधारण? 3972 जाऊन ओके. 3972 म्हणजे जवळजवळ 4000 किलोमीटरकडे एवढं ट्रॅव्हलिंग करून तो आलेला आहे. ही एक आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. आणि आज आपण रत्नागिरी ते देवगड सिंधुदुर्ग ही आपण राईड रॉयल एनफिल्ड रत्नागिरी यांच्या मार्फत आपण ऑफिशियल राईड करतो आहे. एक मजा येणार आहे अजून पुढे कारण आता येताना भरपूर असे मस्त नजारे आपल्याला बघायला मिळतील. आम्ही सुद्धा इथपर्यंत आलो आहे, पण आडिवऱ्याच्या पुढं कधी गेलेलं नाही. तर मग आता पुढचा नजारा असणार आहेत ना, ते एकदम भारी असणार आहे. ठीक आहे, मजा येईल ना? एक नंबर मजा आहे.
मित्रांनो आता आम्ही कुणकेश्वरला पोहोचलो आहे आणि कुणकेश्वरला आता आम्ही दर्शन घ्यायला जातोय. तुम्हाला एंट्री दाखवतो. बघा ही एंट्री गेट आहे, मोठं प्रवेशद्वार. मोठं एंट्री गेट आहे. पूर्ण चिऱ्याचं बांधकाम आहे बघा कुणकेश्वर मंदिराचं. इथे गणेश मूर्ती आहे. भाई कैसा लग रहा है इतना डायविंग करून? मस्त मस्त एक नंबर, गारगार वाटतंय. अभि कसं वाटलं एवढं? अभि तू पहिल्यांदा राईड करतेस अशी ही लॉंग? आतापर्यंत कुठं राईड केल्यास अशी लॉंग? लोकल. ओके ओके. सर तुमचं नाव काय? आदित्य महाडिक. आदित्य महाडिक. तुम्ही प्रॉपर इथलेच आहेत? कणकवली. कणकवलीचे. ओके ओके ओके. मित्रांनो लगेच आता आपण दर्शन घेऊया. श्री कुणकेश्वराच्या आपण मंदिरात आलो आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. आपण दर्शन घेऊया आणि नंतर लगेच भेटू. मित्रांनो आता दर्शन झालंय श्री कुणकेश्वरांच्या मंदिरात येऊन. भारी वाटलं. आतमध्ये आपल्याला व्हिडिओ करता नाही आली कारण तिथे बंदी आहे म्हणून. आतमध्ये सुद्धा मंदिर भारी आहे आणि पिंडीसुद्धा आहे ती पण एकदम भारी आहे बघण्यासारखी. कारण का त्याच्यावरती आपण बघा ते कुणकेश्वराची जी पिंडी आहे वरती जे गोलाकार असतो तर ते तसं पण आहे, जरा वेगळं आहे बघा. जर बारीक निरखून बघा तर समजेल. हे बघा हे मंदिराचा आवार आहे इकडे हा पूर्ण. अजून तिकडे 2-3 मंदिर आहेत, त्या बाजूला 2-3 मंदिर आहेत आणि हा लगेचच दिसतो आपल्याला समुद्रकिनारा. आज तेवढी गर्दी नाही, सोमवारची गर्दी असते, तरी पण आपल्याला दर्शन लगेच झालं. लाईन होती थोडीफार, लगेच झालं. मित्रांनो हे भैरव मंदिर आहे. हे एकदम जुनं आहे बघा, लाकडी बांधकाम. याचे खांब वगैरे बघा, हे अगदी जबरदस्त. कोकणातलं मंदिरांचं एक प्राचीन मंदिरांचं कौशल्य हे या मंदिरामधून दिसून येतं. कारण लाकडी याच्यामध्ये अशी जी आहेत जी मंदिरं आपल्या कोकणामध्ये आहेत ती अगदी बघायला सुद्धा भारी वाटतं. तिथं आतमध्ये गेल्यावर सुद्धा एकदम भारी वाटतं. मित्रांनो आता दर्शन झालं आहे आणि आता आम्ही नेक्स्ट डेस्टिनेशनला जातो आहे. तर एक सर आहेत ते गाईड करणार आहेत आम्हाला आणि बघूया आता कुठे जातो. हे ब्लॉगमध्ये आमच्या अडचण करतायत. हे सन्मुख ब्लॉग आमच्या ब्लॉगमध्ये अडचण करतायत. इथं भानगडी नका, भानगडी नका तिथं. हा सांगून ठेवतोय. मित्रांनो एका नवीन डेस्टिनेशनला आपण आलो. इथे कुणकेश्वरांचं दर्शन झाल्याच्या नंतर या डेस्टिनेशन आलो आहे. दादा इथलं डेस्टिनेशनचं नाव काय? देवगड पवन चक्री. ओके, पहिलं तुमचं नाव सांगा दादा. मी आदित्य माडी. हां, मी कणकवलीत राहतो. ओके.
आता आपली राईड होती तसं कळलं आपण मी इथे आलो. हां आता आपण आहोत देवगड पवन चक्की इथे. ओके हां आता इथे नवीन तुम्ही बघायला गेलात हां जसं की शंकराची मूर्ती ॲड केली आहे हो तिथे आहे. ओके आणि खूप काही असे लहान मुलांसाठी गार्डन वगैरे. हो. त्यानंतर रोपवे. हां झिपलाईन आहे Zip तिथे line केलेलं पूर्ण. आहे. ओके आता आपल्याला अजून इथे देवगड फोर्ट आहे ओके आणि त्याच्यानंतर तिथे लाईट हाऊस आहे. ओके ते बघणार काय लाईट हाऊसवरून जो व्ह्यू दिसतो ना हां तोही बघणार काय ओके. बघू आपण कसं टायमिंगनुसार जसं ॲडजस्ट होईल तसं. आता आपण आधी पहिलं जेवणाचं बघणार. ओके हां आपल्या जेवण साठी करतो. हॉटेल पण बघायला पाहिजे. 3 हॉटेल चांगली आहेत. हां आता कुठलं चूज करायचं ते सर ठरवतील. ओके 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 त्यानुसार आपण ठरवू. ओके चालतं. मित्रांनो आपल्याला चांगली माहिती दिली नाही सरांनी. आणि मेन म्हणजे आम्हाला आता इथे फिरताना आता मगापासून मला जास्त बोलायला भेटलं नाही कारण ट्रॅव्हलिंग सुरू होतं त्याच्यामुळे आपल्याला बोलायला भेटलं नाही. कोकण कोस्टल राईड ही जी आपण इकडून करतोय रत्नागिरी टू देवगड ही आपली कोकण कोस्टल राईड आजची जी आहे ती एकंदरीत करता करता एक लक्षात आलं की आपण कोकणात राहतो म्हणजे आपल्याकडे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. कारण आपण एका स्वर्गामध्ये राहतो एवढा फील येतो. कारण जेव्हा तुम्ही एक्सप्रेस हायवेनं आता जर गेलात आता मुंबई गोवा हायवेची तुम्हाला परिस्थिती माहिती आहे की काय आहे. पण कधी कोकण जर खरं फिरायचं असेल ना तर कोस्टल रोडने फिरायचं. कारण प्रॉपर तुम्हाला विलेज व्ह्यू भेटत आहेत. कोकणाचं जे नैसर्गिक सौंदर्य आहे समुद्रकिनारा जो आपल्याला लाभलेला आहे अगदी कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्या समुद्रकिनाऱ्याचं जे नैसर्गिक दृश्य आहे ते आपल्याला बघायला हे कोस्टल रोडनी भेटतं. अगदी विलेज लाईफसुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये बघायला भेटते. तर ह्या गोष्टी आपण फिरताना आपल्याला ह्या गोष्टी जर सोडल्या तर मग कोकण काय फिरणार. आणि मेन म्हणजे आता आम्ही इकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आलो आहे. आता इथे बघा हे एक जामसंडे गाव म्हणून आहे. त्यांनी या पॉईंटला इतकं डेव्हलप केलं आहे की इथे बरंच काय काय अजून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर अशी ठिकाणं आहेत की त्यांनी बरंच डेव्हलप केलं आहे. आपले आता सर्वजण आपण म्हणतायत की पुढं कोकणाला कॅलिफोर्निया करायचं आहे कोकणाचा कॅलिफोर्निया करायचा आहे. पण कोकण हे कोकणच राहू द्या. जर त्याला करायचं असेल तर पर्यटन थोडंफार वाढवायचं. पर्यटनामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा टॉपला आहे सध्या. आणि त्यांनी जे पर्यटन केलं आहे ते इतर जिल्ह्यांनीसुद्धा आपल्या इथं करायला पाहिजे. सुंदर समुद्रकिनारा आहे बघा. सुंदर एकदम समुद्रकिनारा आहे जबरदस्त. बघताना आता दुपारचे समुद्रकिनारे जर बघायचं झालं तर एवढं चांगलं वाटत नाही. पण इकडे सिंधुदुर्गचा हा जो समुद्रकिनारा आहे ना बघा कसलं पाणी आहे. पाण्याचा कलर लाटा एकदम जबरदस्त वाटतात. मित्रांनो ड्रोन आणायचा होता पण ड्रोन आणलेला नाही कारण पावसाची थोडी भीती होती आणि ड्रोन ठेवायचा कुठे हा सुद्धा प्रॉब्लेम होता. बाईकवरून आणले त्याच्यामुळं म्हणून ड्रोन घेऊन नाही आलेले नाही तर ड्रोनची दृश्यसुद्धा दाखवलेली असते नक्कीच. मित्रांनो जबरदस्त असा एखादा समुद्रकिनारा कशा पद्धतीने डेव्हलप असावा ह्याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. पर्यटनासाठी मी मागेसुद्धा बोललो सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनामध्ये अव्वल आहे. त्याला अवॉर्डसुद्धा भेटलेले आहेत. आणि असं हे आपण ह्या कोकणामध्ये राहतो आहे तर इतर जिल्हेसुद्धा असेच डेव्हलप झाले पाहिजेत. एकटा कोकण हा महाराष्ट्राला पोचू शकतो एवढा या कोकणचं महत्त्व आहे. बघा कसला निसर्ग आहे बघा माझ्या मागे. मला पूर्ण व्ह्यू दाखवतो. जबरदस्त रात्रीचा नजारा इथला काहीतरी वेगळाच असणार. जबरदस्त. मित्रांनो आता आपल्यासोबत आपल्या या आता जे रायडिंग च्या टीममधले अजून एक अनुभवी रायडर आहेत. त्यांच्याशी आपण थोडं बोलणार आहोत. आपल्या त्यांचासुद्धा अनुभव जरा ऐकायचा आहे. दादा तुमचं नाव सांगा. हाय जाधव ज्ञानेश्वर. तुम्ही काय करता प्रोफेशनमध्ये? ॲक्च्युली डिफेन्सशी असोसिएटेड आहे. इंजिनियर आहे. ओके ओके. तुम्ही आता ही राईड वगैरे करता ना ते साधारण किती वर्षापासून कशी आवड वगैरे? लास्ट 1.5 year पासून करतोय. हां रॉयल एनफिल्ड मला खूप आवडते आणि तिला कुठं पण घेऊन जाणं मला खूप आवडतं. हां नाही आम्ही सकाळपासून तुम्हाला बघतोय. तुमच्या मागे आम्ही होतो ना तुमचा रायडिंग करणं पण आणि ते त्याच्यातून खरोखर जाणवतं की तुम्ही प्रॉपर रायडर आहात की तुम्हाला त्या गोष्टी सगळ्या माहिती आहेत. अगदी सावकाश मागच्यांना इशारा करणं ह्या गोष्टीसुद्धा आम्ही बघितल्या. म्हणून मला तुम्हाला तुमच्याशी बोलावं असं वाटलं. तुम्ही आतापर्यंत कुठकुठची अशा राईड केल्यात? मी ॲक्च्युली लास्ट वीकमध्येच नाशिकला जाऊन आलो होतो. ॲक्च्युली माझं होम टाऊन आहे. हां आणि जस्ट वन डे रिटर्नमध्येच अपडाऊन मारला होता. ओके 1300 किलोमीटरच्या आसपास आहे. बरं तर मला एक मी रॉयल एनफिल्डच्या जेवढं पण आतापर्यंत ज्या रत्नागिरीच्या ज्या राईड झाल्या ओके लास्ट 1 year पासून त्या सर्व अटेंड केलं. रायडिंगमधून काय मिळतो असं एकदम? ॲक्च्युली आनंद भेटतो. प्लेजर असतं त्यात. हां हो हो
त्या आनंदासाठी सगळे आनंदासाठी कुठं पण राईड असली तरी, म्हणजे आज संडे असतो, आम्हाला वीकेंड असतो, सुट्टी असते, पण तरी एक राईड म्हणून आम्ही जाणार नाही. तर जर राईड नसती तर आम्ही आराम केला असता घरी. ओके चालते. धन्यवाद दादा, तुम्ही आम्हाला थोडी तुमची एक दिलात मुलाखत दिलात. जरा मला तुमच्याशी तर बोलावंसं वाटलं म्हणून मी हे केलं. धन्यवाद. जेवण झाल्यावरती आम्ही आलोय आता देवगड किल्ल्याच्या जवळ आहेत. म्हणजे अजून आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये गेलो नाही, किल्ल्याच्या बाहेर आहेत. पण एक असा व्ह्यू होता जो महाडिक सरांना माहिती होता आणि त्यांनी खास करून आम्हा सर्व रायडर्सला इथं आणलं आहे. आता एक तुम्हाला व्ह्यू दाखवतो फक्त. रायडर्स मिल हा बघा, सर्व बाईक आहेत ना ते एका लाईनमध्ये आहेत प्रॉपर. आणि एक जबरदस्त व्ह्यू हा पुढचा आहे, फेस व्ह्यू आहे. त्या साईडला हा देवगड किल्ला आहे आणि आम्ही या साईडला हा एक स्पॉट आहे, जबरदस्त स्पॉट आहे बघा. प्रॉपर फील येतोय राईडचा. हे सर आहेत. सर तुमचं नाव सांगा ना, मला सकाळपासून तुमच्याबरोबर बोलायला नाही भेटलं. माय गॉड, माझं नाव शैलेश मोजुष्टे आहे आणि विनायका मोटर्स रॉयल एनफील्ड तर्फे होणाऱ्या या रिडिफायनिंग रोड्स राईडला मी कोऑर्डिनेट करतो दर महिन्याला. ओके ओके. तुम्ही दर महिन्याला एक राईड असते असं काय? दर महिन्याला एक राईड करायचं आपण ठरवलंय. त्याच्यामध्ये कोकणामध्ये शॉर्ट राईड्स घ्यायच्या आणि 6 महिन्यातून एकदा आपण एक मेगा राईड घेणार आहोत. ओके 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 ओके. आजच्या या राईडसाठी तुम्हाला कसा, या लोकांचा रिस्पॉन्स कसा भेटला? ॲक्च्युली रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला, कारण लास्ट टाइम आम्ही आडिवरेमध्ये गेलो होतो. सो त्यावेळी यातले काही रायडर्स तिकडे अवेलेबल होते. त्यानंतर आपण एक फीडबॅक घेतला होता सर्वांकडून की नेक्स्ट राईडला तुम्हाला कुठे जायला आवडेल. सो त्यांनी 200-250 किलोमीटरचा वगैरे असा एक पेस ठरवला होता. आणि त्यासोबतच आपले महाडिक सर इकडचे होते, ते बोलले या आमच्याकडे एकदा देवगडला. सो खूप सारा सीन आहे, सो म्हटलं आपण इथे एन्जॉय करू. सो त्यांच्या विनंतीवरून आपण इकडे आलेलो आहोत. नाही खरंच, कारण आजची राईड मी फर्स्ट टाइम असं एखाद्या राईड करणाऱ्या टीमसोबत असं बाहेर फिरतोय. मला सुद्धा एक चांगला अनुभव हे भेटला आणि खरंच एन्जॉय करतो मी सकाळपासून. ओव्हरऑल मोठी होत आहे, तुम्हाला एन्जॉय करता आलं पाहिजे. हो हो हो, थँक्यू. मित्रांनो, आता आपण देवगड किल्ल्याच्या इथे आहेत आणि हे जे देवगड आहे, मला एक दादा आपले भेटलेत जे यूट्यूबर आहेत, तुम्हाला सर्वांना माहिती असतील. दादा तुमचं नाव कसं ते? राहित सोलकर ब्लॉग्स म्हणून त्यांचं चॅनल आहे. यांचे सबस्क्रायबर करून भरपूर आहेत, भरपूर आधीपासून ते यूट्यूबवरती आहेत. तर त्यांनी मला एक अशी गोष्ट सांगितली आहे की जी खरोखर मला सुद्धा माहिती नव्हती, ती मला दादांच्या तोंडूनच ऐकत आहे. दादा, देवगड बंदर आहे ना, हा मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे आणि इकडचे जे आपले बांधव आहेत ते मासेमारी सुद्धा करतात. आणि जेवढे पण जे रूट्स आहेत ना फिशिंग, जेव्हा वादळ होते काय होते तेव्हा देवगड बंदरलाच येतात. कारण इकडचं जे बंदर आहे ना सर्वात सेफ बंदर मानलं जातं. कारण व्ही शेपमध्ये असं बंदर आहे. फोर्टच्या त्या साईडला जर तुम्ही बघितलात ना, व्ही शेपमध्ये बंदर आहे. तिथे मारायचं काही एवढं प्रमाण नाही. जेवढे पण गुजरात, मल्टी, मुंबई, रत्नागिरी आणि वेगवेगळ्या ठिकाणची जी बोटी येतात ना, ते इथेच आसऱ्याचं, जर इथे कुठे जवळपास असले ना तर इथेच आसऱ्यासाठी येतात. तर ही इथली खासियत आहे. येस, खासियत आहे. आणि नक्कीच आपल्या कोकणामध्ये या अशा गोष्टी आहेत ना, भरपूर आहेत, बऱ्याच आहेत अशा की ज्याचा काही असं आपण जर विचार केला तर त्या अशा गोष्टींपासूनही करतात. जसं की आता कांदळवनं सुद्धा जशी, या सुद्धा जशी आहेत, तसं ही सुद्धा एक खास गोष्ट आहे जी तुमच्यापर्यंत बोलण्यासाठी मला दादानीच आठवण करून दिली की ही सुद्धा गोष्ट आहे. दादा चॅनलला सबस्क्राईब करा. जर कोणी आपला व्हिडिओ बघत असेल कोणी तर दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मेहनत करतायत. आणि आज रॉयल एनफील्डची राईड आहे. पण आलेत, मी पण आलो. तुम्ही पण रायडर आहेत का? हो हो, छोटासा राईडर आहे. होय काय? अच्छा अच्छा. ओके ओके. मी आमची आता पहिल्यांदाच ओळख होते, पहिल्यांदाच आम्ही भेटतोय. त्या जास्त माझा कसं यूट्यूबवरती जास्त विषय नसतो. हे तुम्ही आता कंटिन्युअसली करताय, माझा जास्त नाही आहे. भेटून छान वाटतं. येस येस, सेम येत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे सर्वांचा निरोप घेण्याची. या राईडमधली आता शेवटच्या टप्प्यात आमची राईड होती आणि आता शेवटचं डेस्टिनेशन होतं जे देवगड फोर्ट, हे शेवटचं डेस्टिनेशन होतं. आणि रॉयल एनफील्डची ही ऑफिशियल राईड, रत्नागिरी शोरूमवाल्यांची ही ऑफिशियल राईडमध्ये आज आपण सकाळी सहभागी झालो होतो. आपल्याबरोबर बरेचसे अनुभवी रायडर्स जे आहेत, प्रोफेशनल रायडर्ससुद्धा
सामील झाले होते, काही यूट्यूबर्स होते, ब्लॉगर्स होते. तर त्यांच्याबरोबर फिरून आपल्याला एकदम मजा आलेली आहे. अजूनही आता आपल्यासोबत बघा ही सर्व मंडळी आहेत. आता थोड्या वेळानंतर सर्वजण आपापल्या घरी जाणार आहेत. आता आम्हीसुद्धा लवकर निघणार आहेत, कारण आम्हाला पोचायचं आहे देवरुखला लवकरात लवकर. तर आम्हीसुद्धा वेगळ्या रूटने आम्ही जाणार आहे. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. काही सजेशन्स असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगू शकता. पुन्हा एकदा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.